तुमची सुट्टी तर 10:30 वाजताच होते. 12 वाजायला लागले तरी अजूनही यायलाच नाही. कार्यक्रम संपवून सगळे रिश्तेदार आणि बाया आपल्या घरी चालले गेले. यांचा काही पत्ता नाही. यांना मुळीच चिंता नाही की माझी बायको घरात एकटी आहे, 2 जीवाची आहे, तिला कामं जास्त होत असतील. त्यांना काहीच पर्वा नाही माझी. बापा आहे नाही तर का उमे? अरे तेव्हाच तर साहेबाने सांगलो माझ्या बायकोचे दिवस भरत आले म्हणून. बोलताय काय तुम्ही? माझे दिवस भरत आले हो. अरे हो पाय मला सांग आता तुझ्या बाळणपणाला किती महिने बाकी राहिले? 2 महिने. 2 महिने. मग आता याला दिवस भरले नाही का म्हणतात हो? म्हणजे याही अवस्थेत तुम्ही माझ्या मार्गावर बसलात ना? तसा नव्हे. मला सांग आता नाही का, तू जास्त काय काम नको करत. तू नाही का मी सगळे काम करत जाईल. तू फक्त आराम करत जा. खाऊन काय आलात तुम्ही बाहेर ना? काय खाऊन आले? काय नाही मग असे उलटे सिधे काय खाता तुम्ही? बदाम चक्कर खाल्ले. येत नाही तुम्हाला? बदाम खात होते. मी काही काम बिम करत नाही जास्तीचे. हा. आता फक्त ते बाया घरी गेल्या आपापल्या म्हणून थोडं झाडत होती. आणि हो मी काम नाही करत जास्त. ते आपले महाराज आहेत ना ते मला कामात खूप मदत करतात. कोण तो गोवा? गोवाला म्हणत होते ना महाराज म्हणत जा. तुम्हाला माहिती आहे ना खूप पोहोचलेले महाराज आहेत ते. चमत्कारी महाराज आहेत ते. महाराज म्हणायचं त्यांना. अहो त्यांच्या पासूनच तर मला दिवस गेले. त्या गोवापासून तुझे दिवस गेले? ए गोवा बाहेर निघते. अबे मला पाहिलंच का बे तू? अबे माझ्या बायकोले दिवस दिलेत का बे गोवा? बहुत बेकार केला गे. तुला आता मी मारतो मी दंड्या. काय बोलताय की तुम्ही या? वेळपिढी झालं की काय? जरा विचार करून बोलत जा. आता तू म्हणतेस ना गोवामुळे दिवस गेले म्हणून? म्हणजे तुम्हाला गैरसमज झाला की काय? मला तसं म्हणायचं नव्हतं. तुम्हाला माहिती आहे ना आपण किती दवाखाने केले, किती औषधे घेतली मी. मला फायदा होत होता का? एक दिवस मी बाजाराला जात होती तर तिथे मला रस्त्यात महाराज भेटले. त्यांना मी माझी समस्या सांगितली तर ते म्हणाले पालिके मी तुझी समस्या दूर करतो. ते एक दिवस आपल्या घरी आले होते. त्यांनी पूजापाठ केली आणि त्यांच्यामुळेच मला फायदा झाला. असा हो असतो. का? बरं झालं माफ करा गोवा. माफ मी करा. म्हणते ना तुमचा माझ्यावर कोणीच विश्वासच नाहीये. अरे आहे विश्वास वगैरे आहे. तू काही काळजी करू नको. तू फक्त आता आराम करत जा. मी सगळे काम करत जाईल. आता माहिती आहे का 2-3 महिने झाले तुझा चेहराही मस्त दिसत आहे. का याच्या आधी नव्हता दिसत? दिसत होता पण आता कसं आहे मस्त रोज शेर अंगूर चिकू केळं बदाम खात. स्वतःसाठी नाही खात मी. या बाळासाठी खाते. ठीक आहे ठीक आहे. तू काही काळजी करू नको. मी काम करत जाईल. तू फक्त मस्त बसून राह. पप्पा पप्पा मग ड्युटीवर कोण जाणार? अरे मी आता चांगला नाही का साहेबाला ह्या सगळ्या गोष्टी सांगलो तर माझ्या बायकोचे दिवस भरत आले, माझे दिवस भरत आले. आता बाळणपणाला लवकर जायचं आहे आणि 1 महिन्याची सुट्टीच घेऊन आलो मी. 1 महिन्याची सुट्टी घेऊन आज का घरी? ये तुम्हाला तर एवढं दुपारी कसं काय इकडे आला? काही नाही तिच्याकडचा नाही का नसगी सरला असेल म्हणून मागायला आली असेल. बाय कमलाबाई तुला सांगून ठेवतो आता उमी नाही का 2 जीवाची आहे. तिने नस घेणार आणि खरं नाही खाणार सगळं बंद करून टाकणार. मी कधी खरं खाते ते मलाच माहित नाही. मी येत होतो पहिलं तर तेव्हा खात नव्हतीच का अशी एका साईडला दाबून ठेवत होती. खरं सांगच काय ती ते कधी कधी ग्रास पाण्यात होते ते खात होते. मी खरं बिरं काही खात नव्हती. हो का? कोणता पान? काहीच माझ्यासाठी नाही आलं. सगळं सत्यानाश झाला. काय झालं गं? का झाला म्हणून काय विचारता? तो माझा नवरा मट्टी काय झालं त्याले? नाही गेला. त्या दिवशी अशीच शेजाऱ्याच्या घरी बसायला गेलो. माझे नवीन नवीन भांडे विकायचे. कोठी घेऊन गेले ना कोठी नाही तर माहित नाही. त्याला पाहतं. स्वतःच नाही ठेवलं. भाऊजी ना ते भांडे विकायला गेले असते. अगं मग सगळ्या रिश्तेदारांना फोन करून विचारलं. कोणीच म्हणजे झालं नाही म्हणून. 8 दिवस तुम्ही भांडे विकत नाही. अगं ते ना लांबच्या गावी विकायला गेले असतील. आता म्हणले असतील काय सगळ्या वेळी मी घरी जाऊ. पूर्ण भांडे विकूनच येतो ना घरी. येतील चिंता घराच्या बाहेर कमलाबाई आता काय काळजी करू नको. येईल एक काम कर. अरे उमे मी काय म्हणतो मी आता ड्युटीवरून आलो. मी आंघोळ बिंगोळ करतो तुम्ही गोष्टी करत राहा. आणि एक काम कर
कमलाबाईची नाही का महाराजासोबत भेट झाली अरे हो विसरले. महाराज सांगतील उपाय कुठे गेला काशीराम म्हणून का? हे बरोबर आहे. हा? चमत्कारी महाराज होते. हो, हो, हो. तुम्ही बसा तुम्ही हिरवी साडी घातली असते का म्हणजे पाठवा मेला वगैरे केली असते काय? हो त्याचं काय कमलाताई जरा घाईघाईतच झाला कार्यक्रम. मी घराजवळ असून सुद्धा तुम्हाला बोलावले नाही. बरोबर आहे मी तिथे फिरायला कोणी नाही दिलं ना त्याचा बदला घेतली. नाही तसं नाही. मला वाटलं तू भांडी वगैरे गेली असतील म्हणून मी तुझ्या घराकडे आलीच नाही सांगायला. नाही पण चांदीच आहेस का तू? आता बारसातला येशील ना. आता बाळासाहेब तर बोलायची ती. पण आपण हे, हा? मी काय म्हणतो हे कोणत्या महाराजाची गोष्ट करते? अगं हो विसरलेच होते. तुला माहितीये का आमच्या घरी 8 दिवस झाले महाराज आले. त्यांचा मुक्काम आहे आमच्या घरीचा. खूप चमत्कारी महाराज आहे. खूप पोचलेले महाराज आहेत. माहितीये का तुला? बस तू 2 दिवसाची बस तू 2 दिवसाची बस खाली बस मी सांगते. तुला माहितीये का खूप चमत्कारी महाराज आहेत ते. पोचलेले महाराज आहेत. माहितीये कोणती पण समस्या असते ते झटकन दूर करतात. अगं त्यांच्यामुळेच तर मला दिवस गेले. काय बोलणार सांगते? महाराजापासून दिवस गेले तुमचे. आजची तर काय म्हणते तुला? काय म्हणते? खरं तर बोलते ना मी. अगं पण एवढा चांगला घरामध्ये नवरा आहे तरी महाराजापासून दिवस गेले. कमलाताई, म्हणजे तुझा गैरसमज झालाच काय? मला तसं म्हणायचं नव्हतं. तुला माहिती आहे ना तू शेजारी आहेस तर. मी किती दवाखाने केली होती, किती औषधी खाल्ली होती. मला काही फायदा होतच नव्हता ना. एक दिवस मी बाजाराला जात होती तर ते महाराज मला रस्त्यात भेटले आणि मी त्यांना म्हणाली, महाराज अशी खूप मोठी समस्या आहे गं." ते म्हणाले, बालिके मी तुझी समस्या दूर करतो. आणि ते आमच्या घरी आले होते एक दिवस आणि पूजापाठ केली. त्यांच्यामुळेच मला फायदा झाला गं. म्हणूनच तर मी तुला पैसे काढत होतो. पूजा पाठ केल्यानं जर पोरं बाळं झाले असते तर लोकांना लग्न काय केलं असतं? माझ्या लग्नाला 5 वर्ष झाले. मी नसतो केलं पूजा पाठ. तेच म्हणते आता मी मुद्द्यावर आलीस ना. तुझ्या लग्नाला 5 वर्ष झाली ना तर महाराजांना भेट. ते नक्कीच तुझी समस्या दूर करतील. आणि तुझा जरी या गोष्टींवर विश्वास नसेल तर राहू दे, पण माझा तर विश्वास आहे बाई. माझं तर बिलकुलच नाही असे महाराजापासून पोरं होती. खरंच सांगते मी, मला फायदा झाला. हे बघ माहितीये का महाराज पैसे घेत नाही, ते स्वतःच दानधर्म करतात. तुला माहितीये का एक दिवस ना आता महाराज म्हणाले मला त्या दिवशी की उमाबाई या अवस्थेमध्ये जुन्या भांड्यात अजिबात स्वयंपाक करायचं नाही. तुम्ही असतं बरं नसतं ते. त्यांनी मला नवीन भांडे आणून दिले. बापरे, एवढं चांगलं महाराज आहे. तुम्ही भांडे आणून देते. महाराज गावात होते, त्यांच्या आईवरती तुला नक्कीच फायदा होईल. आणि मावशी पण काय ते सुद्धा सांगतील. त्या महाराजांना सांग, माझ्या नवऱ्याला असं काहीतरी करून दे म्हणा तर माझ्या नवरा घरच्या बाहेर गेलाच नाही पाहिजे. आमच्या बाहेर पाहिजेच नाही पाहिजे. आमच्या घरी पण नाही ती, माझ्याकडे पण नाही पाहिजे. बहिणी झालीच का लग्न झाला तुझा आता? बस झालं. साडी की मी त्यांची साडी काय करू नको असं. माझ्या बाजूला तुझी नजर आहे माझ्या नवऱ्यावर. तुझं तर विचारच वेगळे असतात का? तुझी सोचच वेगळी आहे. हा? बोला मी सांगेल ते. अहो, महाराज बोल बालिके जरा बाहेर येता का? बोको बोको साडी बोको ताई, नमस्ते महाराजांचा. नमस्ते हो. कुचाकाची बोको काय म्हणते ते? अगं ते त्यांचे मंत्र आहेत. ते म्हणतात माझे. चिरी पिरी त्यांच्याकडे वेगवेगळे मंत्र आहेत. चमत्कार मंत्र आहेत. काच कुच कुच काच काच कुच कुच काच महाराज, तुम्ही बसा. ठस ठस ठुस ठुस ठस ठस ठुस ठुस ठस 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 ठुस ठुस बालिके बोला महाराज. चिरी पिरी महाराज, कोण आहे ही बालिका या आमच्या शेजारच्या ताई आहेत. ताई आहे महाराज, त्या खूप मोठं संकटात आहेत हो. अच्छा त्यांचं संकट दूर करा महाराज. बोको बोको साडी बोको घे बालिके हातात घे आता असे. कमांडो आता राहू दे. अगं हो, पकड पकड पकड. दिसतं पहिल्यांदा पकडली होती. नक्कीच येतो. धर जळाण्याची? ती जडीबुटी आहे हात करून ठेव. नाही खाली ठेव बालिके बालिके काय? तू हा धर मार
बोल बालिके काय समस्या आहे? महाराज 8 दिवस झाला माझे नवीन नवीन निकाचे भांडे तुम्ही कोटी गेला तुझ्याकाची पोपो बालिके तुझी समस्या दूर होईल. तुझं नाव सांग बालिके. आता हे उमी म्हणत होती भूत पोचलेले महाराज आहे म्हणून. आता तुम्हीच माझं नाव सांगा ना काय. बालिके मी नाव सांगतो पण हात पाहिल्याशिवाय नाव सांगतो. आता काच कुच कुच काच काच नाही बालिके तुझ्या हातावरची रेषा पुसली आहे ना. एवढ्या लवकर पुसली का जी? तरी पण मी चमत्कारी महाराजावर तुझं नाव सांगू शकतो. तुझं नाव कमरू आहे. कमला महाराज. कमला कमला तुझा काम जमला. कमलाजी. बालिके तुझ्या नवऱ्याचं नाव का म्हणून आहे? काशीराम आहे महाराज. काशीराम रामासारखा पवित्र नवरा. रामासारखा नाही, रावणासारखा. रावणाच्या मागामागं धाव दे. नाही बालिके तुझा काहीतरी गैरसमज होतो. तुझा नवरा गुणी माणूस मोठ्या माणसाची संगत करते. पती संगत कोणत्या कामाची? एक रुपया घरी नाही आलं ना? आणलंय? नक्का. नाही बालिके आणते पैसे आणते पण रस्त्यात सांगते. हो बालिके नाही कुचाकाची पोपो चिरिरी पिरिरी ठस ठस ठुस ठुस ठस ठस. बालिके तुझ्या लग्नाला 5.5 वर्ष झाली पण अजूनपर्यंत चिरिरी पिरिरी. माझ्या नवऱ्याचा असा म्हणजे माझ्या नवरा कळत नाही बाई. नाही बालिके फाटणे एकच नाहीये. फरक दोघांमध्ये आहे. यावर काय उपाय? हा उपाय आहे पण सध्या 1 महिना काही सुरू शकत नाही. हा महिना काळ सर्प योग आहे. काळ सर्प योग म्हणजे तुझ्या नवऱ्याच्या डोक्यावर शुक्रानं शनी लवत आणि डान्स करत. माझ्या नवऱ्याची डोक्यावर शरीरात गाणं लागला का मस्त नसतं. पण तू टेन्शन घेऊ नको बालिकी याच्यावर उपाय आहे. आपण 1 महिना झाला का मस्त यज्ञ करू. तोपर्यंत तुला नवरा भेटणार नाही. आता कुठे असेल तिकडे? तुझा नवरा एका देवीच्या सेवेत पूजेत व्यस्त आहे. माझ्या नवऱ्याने देवीची पूजा करत नाही. करते पण तुला नाही सांगते. कोणत्या देवीची पूजा करते रे? कोठी जाऊन करते का नवरा? बालिके याच्यावर उपाय तू टेन्शन घेऊ नको. तू एक काम कर आता सरळ घरी जा. 1 महिना तुला वेळा म्हणजे 30 दिवस. 30 दिवसात सगळी आपली यज्ञाची सामुग्री गोळा कर. पहिले एक काम कर. आज गेल्याबरोबर चांगला दिवस आहे. गेल्याबरोबर कुत्रीच्या मुऱ्या जमा कर. तुझ्या घरात काय ना त्याच्यात? नाही राहतात ना राहतात त्या नमुऱ्या. तुला माहिती नाही का ते कुत्री त्याचं झाड असतं लांब लांब असतं आणि असं वरपतो. तो लंबा लंबा वारला का पाठीला चिरळी. हा तो महाराजांनी मला आणून दिलं होतं. दुसरी गोष्ट लक्षात ठेव. वर्षाच्या जड्या जमा कर आणि 19 वनस्पतीच्या मुळ्या जमा कर. जे भेटली ते माझीच मनाचं. आणि एक काम कर बालिके मुसऱ्या नारळ जमा करून ठेव. आणि दुसऱ्या म्हणजे काय होते? दुसऱ्या नारळ म्हणजे तो हो का ताई? तुला कोंबडी दुधाचा नारळ. ठीक आहे बालिके आता 1 महिना चिंता करू नको. तुझ्या नवऱ्याची वाट पाहू नको आणि तुझा नवरा चिरिरी पिरिरी पोको पोको साडी पोको. उठ बालिके उठ. चिंता करू नको बालिके उठ. तुला पुन्हा एक वस्तू देवाची आहे बालिके. बालिके आता तू घरी जाशील. 1 महिना तुझा नवरा काही घरी येणार नाही. 1 महिना तू करशील का? एक काम कर ही कांडी घेणं घासत राह. गावची कांडी हो कांडी घासाची कांडी. तंत्र मंत्र मारलाय पूर्ण मंत्र केलेला यज्ञ केलेला आहे. घासू कोठी गोळ्या बालिके मला एक सांग नशीब कोणाची खराब आहे माझं तर मग कोणाच्या नशिबासाठी घासील तू? माझं कपारावर घासा. पण एक लक्ष ठेवायचं वरून घास खालून घासू नको. एक
2 3 4 5 6 7 8 हा 9वा घासाचा 3 घासाचे नाही तर 8 लागते. ठीक आहे बालिके, आता माझी विश्राम करण्याची वेळ झालेली आहे. आता मी विश्राम करतो. फक्त पोको पोको साडी ठस ठस ठुस ठुस ठस ठस काच कुच कुच काच काच कुच कुच चिरी पिरी चिरी पिरी महाराज पिरी काढ माझ्या नवऱ्याची कोणाचा नाक सेम, कोणाचा डोळा सेम, कोणाचा काही सेम. म्हणून बालिके तू टेन्शन घेऊ नको, तुला मी आशीर्वाद देतो. तुझ्या काची पोपो माझ्या नवऱ्याच्या बोटासाठी मला विश्राम करायचा विश्राम. आता मला कोणी व्यक्ती येऊ नका, माझी वेळ झालेली आहे. तुला विश्राम देतो की तुम्हाला त्रास देलीस त्याच्यामुळे तुला जिंदगीत कधी पोरं होणार बालिके. विश्राम मागं घेतो. तुला 10-12 पोरं मला घेता येते. बालिके तिला शांत कर, मी जाऊन आराम करतो. महाराजांना म्हणलं होतं पाठीचे ढेकला आणतो म्हणून हे आणलं हो.
वर्षाच्या पुऱ्या तो कोणता नारळ दुसऱ्या नारळ एकोणीस रंगाच्या पुऱ्या जमा करतो एक वर्ष म्हणजे एक महिना माझ्या नवरा घरी येणार नाही देवीच्या सेवेत आहे नाही का ते मेमोरी कोणाकडे असायची माझे कुठले आहेत ना जाऊ दे ना आता जाऊ दे ना तू घरी चल किती दिवसाच्या लोकांच्या घरी जाऊन चोंग करत राहशील किती दिवसाच्या लोकांच्या बायकोच्या मागं मागं राहशील काहीच नाही केलं काहीच नाही केलंस का तिला दिवस आपणच केले मी काहीच नाही केलं ना काय नाही केला अरे मला रोज ड्युटीवर जा म्हणत होता रे मस्त यज्ञ करत होता माणसाचा काही काम नसे बायानं तूप टाका लागते हो का अरे तर सुट्ट्या घेतलं होतं मी पण मी तूप टाकलो होतो पण तूप टाकलं भांडे पटामध्ये विकलो ओले झाले तर चार केलं आठ दिवसापासून माझा नवरा तुमच्या घरी आहे रोज येणारा जाणारा माणूस तरी ओळखला नाही एवढी पैसा बायको तुम्ही दोघे नवरा बायको पैसा कांदी खाय चांगली करून घ्या नाही खाणून घ्या पोटून नाही घ्या बाबा तुझेच काम आहे त्या कांदीचं आता मला काय कामच आहे आता हा घरचं कांदी घरचं कसं दोघायचं ना बैठक काय ते चांगला गोवा निघला मध्ये म्हणत होता बायका मला धुतर धुवून दे अरे तू काय तुले सांगतो अरे तुले किती वेळा सांगलो महाराष्ट्र शासनाचा माणूस हो ह्या अंधश्रद्धेवर विश्वास नको ठेवू अरे तू सोड अशा किती गावातल्या बाया आहे अरे असे पूजा पाठ केल्यानं मोठी पोरं होत का